नवीन वर्षाची सुरुवात हे अनेक जण देवदर्शनाने करतायत। बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे। सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत भक्तिमय वातावरणात करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत। संत गजानन महाराजांचे मंदिर हे भाविकांसाठी 24 तास खुले होते, त्यामुळे रात्रभर भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा आनंद घेता आला। गजानन महाराज मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। कालपासून भाविकांनी संतनगरी शेगावमध्ये मोठी गर्दी केली आहे। भक्तिमय वातावरणात अनेकांनी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। नवीन वर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात करण्याकरता मोठ्या संख्येत भाविक जे आहे आज संतनगरी शेगाव मध्ये दाखल झालेले आहे। रात्रभरापासून हे मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं आणि त्याचाच फायदा असंख्य भाविकांनी आज घेतलेला आहे। सकाळची ही पहाट आपण पाहू शकतो, मंदिरामध्ये प्रचंड अशी भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे। त्यामुळे भाविकांना देखील गजानन महाराजांचा हा जो दर्शनाचा लाभ आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी मिळत असल्याचं चित्र जे आहे या बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अबाल वृद्ध जे आहे सकाळपासून संतनगरी शेगाव मध्ये दाखल झालेले आहेत। गजानन महाराजांच्या दर्शनाचा हट्ट जो आहे प्रत्येक भाविक पूर्ण करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही भाविक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात। खऱ्या अर्थानं दादा मला सांगा, कुठले तुम्ही आलेला आहात आणि दर्शन झालं तुमचं? हो, दर्शन झालं। येळगावून आलेलो आहे, बुलढाणा जिल्हा। किती वेळ लागला दर्शनाला? दर्शनाला 2 तास लागले। 2 तास लागले। झालं दर्शन शांततेत? हो, शांततेत दर्शन झालं। निश्चितच या ठिकाणी दर्शन झालेलं आहे यांचं। आणखी मावशीला आपण विचारूया। मावशी, कुठं आलेलं आहे तुम्ही? बरं, झालं दर्शन तुमचं? मस्त एकदम। दरवर्षी आम्ही येतो एक तारखेला। कसं वाटलं? एकदम भारी, लय भारी। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती भाविक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं गजाननाच्या चरणी लीन होऊन भाविक जे आहे आपलं नवीन वर्ष सुरू जरी करत असले तरी आज जे आहे संतनगरी शेगाव मध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। एकत्रितच मोठ्या जत्रेचं स्वरूप जे आहे ते आज या संतनगरी शेगावला आलेलं आहे आणि भाविकांची अलोट गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष अशी खबरदारी घेण्यात आली आहे। त्यामुळे भाविकांचा जो आनंद आहे तो आज शिगेला पोहोचण्याचं चित्र जे आहे शेगावात पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।